170 एकरांच्या वैभवापासून फुटपाथवरील संघर्षापर्यंत 73 वर्षीय अशोक बाबांना मानवसेवेच्या मिळाला आधार. आयुष्याच्या एका टप्प्यावर मोठा शेतीचा वारसा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी प्रतिष्ठा, पण मात्र काळाच्या ओघात परिस्थिती कशी बदलत गेली आणि अखेर सिव्हिल हॉस्पिटलजवळील फुटपाथवर एकाकी जीवन जगण्याची वेळ कशी आली, ही आहे हृदयस्पर्शी कहाणी. एक 73 वर्षीय अशोक दौलतराव गवई बाबा यांची किडनी आणि हृदयविकारासारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असून अशा कठीण परिस्थितीतही जीवनाचा संघर्ष करत आहेत. मात्र आयुष्याच्या या कठीण वळणावर प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या मानवसेवा वृद्धाश्रमाने त्यांना मायेचा आधार दिलाय. अशोक दौलतराव गवई बाबांचे वडील दौलतराव गुणाजी गवई हे मुंबई येथे प्रसिद्ध कंत्राटदार म्हणून काम करत होते. कष्टाच्या जोरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात शेती खरेदी केली. त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल 170 एकर जमीन होती. सामाजिक आणि राजकीय क्षेत्राच्या प्रतिष्ठित होते. अशाच परिस्थितीत 1977 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते राजाभाऊ खोब्रागडे यांच्या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले, अशी माहिती अशोक बाबांनी सांगितली. वडील कामानिमित्त सतत बाहेरगावी असायचे. सामाजिक कार्यासाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी त्यांनी त्यांच्या शेतातील काही भाग विकला. त्यांच्या निधनाच्या वेळी 170 एकरांपैकी केवळ 36 एकर जमीन शिल्लक राहिली होती. त्यानंतर वारसांमध्ये वाटणी होऊन प्रत्येकी 6 हिस्से पडल्याने प्रत्येकाच्या वाट्याला अत्यल्प जमीन आली. पुढे ती जमीनही काही कारणास्तव विकावी लागली. काळ पुढे सरकत गेला. मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे झाले आणि ते आपापल्या कामात व्यस्त झाले. पुढे त्यांची लग्ने झाली. मात्र अशोक बाबांच्या नशिबी दारिद्र्य झालं. मुलांच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातील परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होत गेली. अशोक बाबांनी सांगितले, अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही, पण त्यांच्या सुना यांच्या सांगण्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे माझा छळ होत गेला. त्या छळाला मी कंटाळलो. अनेक वर्षे ही परिस्थिती सहन करताना त्यांच्या आयुष्यातील मानसिक त्रास आणि एकाकीपणा वाढत गेलाय. माणसाचे स्वातंत्र्य गेले तर तो मनुष्य राहू शकत नाही. असं असताना अशोक बाबांनी आपल्या आयुष्यातील दीर्घ संघर्षाची व्यथा व्यक्त केली. अशोक बाबांना 3 मुले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार एक मुलगा कंत्राटदार आहे, दुसऱ्याचा JCBचा व्यवसाय आहे, तर तिसरा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. सर्वजण आपल्या आयुष्यात स्थिर झाले आहेत. मात्र बाबांच्या वाट्याला वाढत गेलेलं दुःख कायम आहे. काही काळानंतर परिस्थिती इतकी कठीण झाली की किडनी आणि हृदयविकारासारख्या आजाराने ग्रासले गेल्याने 73 वर्षीय अशोक बाबांना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जवळ फुटपाथवर जीवन जगण्याची वेळ आली. अशोक बाबांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ सोडून दिलं, तर मोठ्या मुलाने त्यांच्या म्हणण्यानुसार एका त्रयस्थ इसमाने त्यांच्या मुलास कॉल केला असता त्यांच्या मुलाने ज्यावेळी निधन झालं त्यावेळीच आम्हाला कळवा, आम्ही ॲम्ब्युलन्स आणि पुढील कार्यक्रम करू, असं सांगितलं. फुटपाथवरून मानवसेवेच्या आश्रयापर्यंत फुटपाथवर व्यवहारस अवस्थेत राहत असलेल्या अशोक बाबांची माहिती एका त्रयस्थ व्यक्तीने प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून चालणाऱ्या मानवसेवा वृद्धाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री TL नवसागर सर यांच्याशी संपर्क साधून दिली. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री सुभाष सावंत, सचिव कुमार तेजस नवसागर आणि सभासद माननीय श्री भाऊराव वानखडे यांनी तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ जाऊन अशोक बाबांची भेट घेतली. संस्थेच्या सदस्यांनी त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला, त्यांच्या अस्थिवाईकपणे चौकशी केली आणि त्यांच्या आयुष्याची व्यथा ऐकून घेतली आणि त्यांना प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनच्या मानवसेवा वृद्धाश्रमात आणण्यात आलं. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री TL नवसागर सर यांच्याशी संवाद साधताना अशोक बाबांना अश्रू अनावर झाले. आपल्या आयुष्यातील कठीण काळात मानवसेवा वृद्धाश्रमाने दिलेल्या मदतीच्या आधाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मी मनस्थितीचा अत्यंत कठीण अवस्थेत असताना नवसागर साहेब मला देवासारखे प्रत्यक्ष भेटले. त्यांच्या कृपेने आज मी इथपर्यंत आलो, असं अशोक बाबांनी सांगितलं. मानवसेवा आर्थिक विवंचनेत ही मानवसेवेचा हात सदैव पुढेच. आज मानवसेवा वृद्धाश्रमात 73 वर्षीय अशोक बाबांना केवळ निवारा नाही, तर माणुसकीची माया, आपुलकीचा संवाद, आवश्यक काळजी आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळालाय. अशोक बाबांची कहाणी समाजाला अंतर्मुख करणारा संदेश देते. नाती दूर गेली, संपत्ती संपली, पण माणुसकीने हात दिलाय. आणि फुटपाथवरील 73 वर्ष अशोक बाबांना पुन्हा मानवसेवेच्या माध्यमातून आपुलकीचा हात मिळाला. यात गैर काय? आजही मानवसेवा वृद्धाश्रमात 88 वयोवृद्ध सेवा घेत आहेत, परंतु सेवेच्या जागेचा प्रश्न निरुत्तरीय आहे. आजपर्यंत जागेसाठी मनपाचे आश्वासन फोल ठरले गेले, तरी जागेचा प्रश्न मनपा आयुक्तांकडून सुटेल अशी आजही मानवसेवेला आशा आहे. शिरपूर गावामध्ये माझा जन्म झाला. माझे वडील मुंबईला कॉन्ट्रॅक्टरशिप करत होते. शेती वगैरे भरपूर विकत घेतली त्यांनी. 170 एकर शेती घेतली होती आणि राजकारणात त्यांना सक्रिय राजकारणात असल्यामुळे ते 1977 रिपब्लिकन पार्टी ऑफ राजाभाऊ खोब्रागडे गट यांच्याकडून बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधून निवडून गेले खासदार म्हणून. आता
मीच बघायचे, मीच करायचे. वडील बाहेरच असायचे. असं करता करता हे सगळं शेती सांभाळत असताना वडिलांनी मला 3 सावत्र भाऊ, 1 सावत्र बहीण आणि मी माझ्या आईला एकटाच. अशा परिस्थितीमध्ये काही कारणास्तव भावाभावामध्ये, बहिणीमध्ये वैमनस्य निर्माण होत गेलं. वडील सतत बाहेरच असल्यामुळे त्यांनी घेतलेली शेती, हे पूर्वीचे लोक लालची नव्हते, पैसे घेत नव्हते, लाचलुचपत घेत नव्हते. शेती विकून त्यांनी इतर कार्यक्रम केले समाजाचे आणि त्यामध्ये बरीचशी शेती विकली. ज्या वेळेला ते वारले त्यावेळेला आमच्याकडे 170 मधून फक्त 36 एकर जमीन राहिली होती. तर त्याच्यामध्ये 6 वारस पडले. एक मी, माझे 3 सावत्र भाऊ आणि 1 बहीण, 5 आणि शेवटी वडिलांनी एक लग्न केलं होतं. ती बाई सुद्धा त्यात सामील झाली. असे 6 हिस्से झाल्यामुळे जमीन अतिशय कमी आली आणि काही कारणास्तव काही जमीन विकावी लागली. पुढे मुलांची शिक्षण वगैरे झाली, ते त्यांच्या कामाला लागले, त्यांची लग्न झाली. पण लग्न झाल्यानंतर काय प्रकार घडला, कुठली भानामती, अर्थात अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही आहे, पण त्या मुलींच्या सांगण्यामुळे किंवा इतर गोष्टीमुळे माझा छळ होत गेला आणि त्या छळाला कंटाळून, कारण माणसाचं स्वातंत्र्य जर गेलं तर तो मनुष्य तिथे राहूच शकत नाही. 3च वर्ष नाही होत तर 20 वर्ष होतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मुलं किती आहेत? 3 मुलं आहेत. तुम्ही मुलांना भेटलात का? 3 मुलं आहेत. 3 मुलं आहेत. 3 त्यांच्यात एक कॉन्ट्रॅक्टर आहे, एकाकडे JCB आहे, एक मुंबईला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे. सगळ्यांचं वेल सेटल आहे. पण माझ्या बाबतीत मात्र त्यांनी कधीही कुणीही दखल घेतलेली नाही. शेवटी माझी काही मित्रमंडळी यांनी घरी फोन करून मोठ्या मुलाला सांगितलं की वडिलांकडे लक्ष दे, वडिलांना घेऊन जा. तर ते मग त्यांनी सांगितलं, मोठ्या मुलांनी सांगितलं की ते ज्या वेळेला जातील, त्यांचं निधन होईल, त्यावेळेला आम्ही ॲम्ब्युलन्स पाठवू आणि मग बाकीचा कार्यक्रम आम्ही करू, तोपर्यंत आम्हाला सांगू. या अवस्थेमध्ये विमनस्क अवस्थेमध्ये असताना मला नवसागर साहेब हे देवासारखे देवदूत देव भेटले आणि त्यांच्या कृपेने मी आता इथपर्यंत आलोय. शेवटपर्यंत राहणार आहात आणि आता ह्यांनी ती इतरांचा वसा घेतलेलाच आहे, बरोबर ना? मग तसंच पद्धतीने तुम्ही इथे राहणार आहात का? भविष्यात मुलं तर सांभाळणार नाहीत, मुलांनी तर क्लिअर तसं सांगितलेलं आहे, बरोबर. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर.